महत्त्वाचे विषय आहेत, महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहेत. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तिमत्वाने जर एखादं वक्तव्य तिथं केलं ज्याच्यामध्ये तथ्य असेल तर त्याचं उत्तर देणं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला योग्य वाटतं, असंच एवढं या ठिकाणी सांगेन. पण त्यांच्यावर जो हल्ला झाला तुमचाच कट होता, त्यांच्याकडे मंत्री महोदय आहेत, होम मिनिस्ट्री आहे, जे काय तुम्हाला करायचं सीबीआय ईडी सगळं आहे, जो काय वापर करायचा तो वापर करा. पण आम्ही मेन मुद्दा जो आहे शेतकरी, कष्टकरी, युवा, विद्यार्थी, आमच्या माता भगिनी यांचा मुद्दा, शहरी भाग आणि ग्रामीण भागातले गरीब यांच्यासाठी खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी या सरकारने काम केलं पाहिजे. हाच मुद्दा सातत्याने आम्ही तिथे घेत राहू. बघा, मी व्यक्तिगत त्यांच्या जीवनामध्ये तिथं जाणार नाही. विषय एवढाच आहे की जेव्हा 4 वर्षापूर्वी ती घटना घडली होती, दिशा सालेंनी जेव्हा सुसाईड केली होती, तेव्हा त्यांचे आई वडीलच म्हणले होते त्या बाबतीतलं राजकारण करू नये. आता इथं सुरुवात कोणी केली आहे तर त्यांच्या वडिलांनी तिथं केलेली आहे. आणि आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला आहे. जे काय सांगितलं जात होतं की एका मुलीवर तिथं बोललंही आपल्याला थोडंसं वाईट वाटतं, तेव्हा रेप झाला होता, पण रिपोर्ट जर बघितला तर तसं काही घडलं नव्हतं. म्हणजे कुठेतरी वडिलांनी हा मुद्दा हाती घेऊन जी मुलगी तिच्या क्षेत्रामध्ये चांगलं कार्य करत होते, कुठेतरी नाराज असेल म्हणून सुसाईड त्यांनी तिथं केलं. पण असं उगीच काही गोष्टी मुद्दामून मुलीबद्दल पुढे आणणं आणि येत असेल तर ते योग्य नाही असं माझ्यासारख्याला वाटतं. त्यामुळे त्या बाबतीतला विचार आई वडिलांनी करावा. पण वडील व्यक्तिगत जीवनामध्ये काय करतात तो त्यांचा विषय आहे. पण एकच सांगतो, बीजेपीचा जो चेहरा आहे हा कुठेतरी खरा चेहरा लोकांसमोर आलेला आहे. एखाद्या व्यक्तीला सुसाईड कर, सुशांत सिंगच्या बाबतीत तेच झालं, आता दिशा सायलेंच्या बाबतीत तेच झालं. सुसाईड केलं तर त्याला राजकीय रंग दिला गेला. फक्त बिहार आणि मुंबईच्या इलेक्शनसाठी त्याचा वापर तिथं झाला. पण याच्यात नेत्याचं नाव खराब करण्याचा प्रयत्न जेव्हा केला जातो, त्यांनी विसरू नये की एका महिलेचं नाव सुद्धा तिथे खराब केलं जात आहे, नाही तर होत आहे. पण एवढी विचार करण्याची क्षमता ही बीजेपीच्या नेत्यांकडे आहे असं मला वाटत नाही. त्यांना हृदय सुद्धा लागतं, जे असे विषय, संवेदनशील विषयाला राजकीय वळण न देण्याचं, जे भाजपच्या कुठल्याही नेत्यांकडे नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. हे सरकार डोकं न लावता निर्णय घेत आलेलं आहे आजपर्यंत. गेल्या 2.5 वर्षात तेच केलं, आता सुद्धा तेच करत आहेत. अनेक असे निर्णय जे चुकलेले आहेत आणि कोणाचा पैसा वाया गेलाय तर गरिबाचा टॅक्सचा पैसा तिथं वाया गेलेला आहे. 63 कोटी तुम्ही म्हणता तसं मध्ये कागद टाकून कोरं, यांचं डोकंच कोरं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. त्याच्याच बरोबर तुम्ही जर बघितलं तर आम्ही एक मुद्दा उचलला होता गणवेशाच्या बाबतीत. तो सुद्धा जी-आर जो भ्रष्टाचाराने माखलेला जी-आर होता आणि मुलांना त्यातून न्याय कुठेही मिळणार नव्हतं, तो जी-आर कॅन्सल करा असं आम्ही त्यावेळेस बोलत होतो. ते कॅन्सल नाही केलं, आता त्यांना तिथं कॅन्सल करावा लागला. आणि आता तर महापराक्रमी काम ह्या सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे की सीबीएसईचा सिलेबस हा आपण स्वीकारत आहोत. आमचं मत आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक शिक्षणाचे